श्री दत्त जयंती निमित्त अखंड दत्त नावानं श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमली व दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तांच्या गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं कृष्णा व पंचगंगा संगम तीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी 5 वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दत्त जयंती निमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पहाटे 3 वाजता काकड आरती, षोडोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली। दुपारी 12:30 वाजता श्रींचं चरण कमलावर महापूजा संपन्न झाली। महापूजानंतर भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला। दुपारी 3 वाजता येथील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसूताचं पठण करण्यात आलं। 4:30 वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली। हरिभक्त परायण कान्हेबुवा कवठेबुलंद यांच्या कीर्तनानंतर ठीक 5 वाजता धार्मिक वातावरणात असंख्य भाविक व ब्रह्मबंध यांच्या उपस्थितीत विधी व श्री दत्तकाळ जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। जन्मकाळासाठी चांदीचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आला होता। उपस्थित भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांच्या मुक्त हस्त्याने उधळण केली। जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपरिक पाळणा गीत व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली। रात्री 10 नंतर दत्त मंदिरात धूपदीप आरती व पालखी सोहळा संपन्न झाला।